मुख्यमंत्री फडणवीसांनी शेतकऱ्यांकडून कांदा 12 रुपये 35 पैशाला विकत घेण्याची घोषणा केल्यानंतर शेतकऱ्यांनी याला विरोध दर्शवलेला आहे। कांद्याला किलो मागे 15 ते 17 रुपये खर्च येत असून ही सरकारनं शेतकऱ्यांची केलेली चेष्टा असल्याचं मत शेतकऱ्यांनी व्यक्त केलंय। गेल्या 2-3 वर्षांपासून कांद्याला योग्य दर मिळत नसल्यानं कांदा उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे। 1235 रुपये कांदा शासन खरेदी करणार ही शेतकऱ्याची अतिशय क्रूर चेष्टा आहे। हे सर्व न करता शासनाने सरळ सरळ भावांतर योजना द्यावी, नाहीतर कुठल्याही परिस्थितीत कोणतीही योजना चालू करू नये। आज बऱ्यापैकी शेतकऱ्याला एक नंबर कांद्याचा भाव मिळतोय 1700-1800 रुपये। तुमची 1235 ची योजना आली तर व्यापारी पद्धतशीर त्या हिशोबाने खरेदी करणार आणि शेतकऱ्याचं मरण होणार। आज जो माल शेतकऱ्यांचा प्युअर माल असेल तो 1500-1600 रुपये जातोय आणि 1235 रुपये त्याची खरेदी सांगणार आणि मग ते व्यापारी कसे काय घेणार? व्यापारी तुम्ही एक तर तो माल जो खरेदी करतात तो माल एकदम तिसऱ्या नंबरचा माल खरेदी करतात। तुम्ही ज्या कंपन्यांना तुम्ही माल खरेदी करायला सांगतात NCCF आणि नाफेड यांनी मागच्या 3 वर्षामध्ये 500 ते 700 रुपयाच्या रेंजने कांदा खरेदी केलेला आहे आणि तो अक्षरशः सडवून ठेवलेला आहे। आणि ह्या ज्या योजना आणतायत ह्या शेतकऱ्याला मारक आहे, कारण जेव्हा भाव वाढतात तेव्हा NCCF आणि नाफेड हे मार्केटमध्ये कांदे आणून आणि मग शेतकऱ्यांचे भाव पाडण्याचा प्रयत्न करतात। म्हणून आमचं या योजनेला विरोध आहे। शेतकऱ्यांना कमीत कमी 17 ते 18 रुपये किलो हा खर्च येत असताना आसमानी संकटाशी त्याला सामना करावा लागतो आणि अशा याच्यात जर सरकार असा 12चा भाव किलोला देत असेल तर कसा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळेल